नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यावर आता एक चित्रपट येऊ घातलेला आहे आणि या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांची भूमिका असणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर दबाव येऊ लागलेला आहे. आपल्यासोबत अभिनेत्री दीपाली सय्यद आहेत. मॅडम, काय चित्रपट असणार आहे याबाबत तुम्हाला कधी कळालं आणि काय सध्या तुमच्यावर दबाव येतोय अशी चर्चा आहे, नक्की काय घडतंय? चित्रपटाच्या बाबतीत मला असं वाटतं की ज्या दिवशी मला कळालं त्याच दिवशीपासूनच ह्या गोष्टीची चर्चा माध्यमावर चालू झाली आहे. खरं म्हणजे नुसता एक फोन आला होता की आपल्याला असा असा चित्रपट करायचा आहे आणि तर मी म्हटलं बरं स्क्रिप्ट येऊ दे. मग स्क्रिप्ट आली, स्क्रिप्ट वाचली. मी म्हटलं त्यात 2 दिवस गेले आणि आज मी त्या स्क्रिप्टला एक माझ्याकडनं 80% होकार दिलेला आहे. त्यामुळे चित्रपट मी नक्कीच करते. आणि कोणती भूमिका यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेली? सगळं आताच सांगितलं तर तुम्ही बघणार काय? सगळ्यांना तुम्हाला आताच बघायचं. सगळं बघा ना, छान आहे चित्रपट. आणि मला असं वाटतं की हा चित्रपट लोकांपर्यंत यायला पाहिजे आणि लोकांनी यातून जागरूकता व्हायला पाहिजे लोकांमध्ये. कारण वाटतो तसा हा विषय सोपा नाहीये. कारण मी तेव्हाही म्हटलं आणि आताही म्हणते की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक लाईन आहे आणि ती लाईन आपल्याला माहित असलं पाहिजे आणि ती लाईन माहित करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हेही या चित्रपटात आहे. आणि खूप काही सत्य घटना आहे. सगळ्या जे काही आतापर्यंत जे झालेलं आहे ते ह्या चित्रपटात दिसणार आहे. आणि मला माझा रोल वाचताना तेव्हाही असं जाणवलं की नाही, आपल्याला हा रोल करायलाच पाहिजे आणि हा रोल निभावणं आणि त्या पद्धतीने निभावणं ही माझी सुद्धा कसोटी आहे. आणि लवकरच या फिल्मचं शूटिंग सुरू होणार आहे. कितीही दबाव आले आणि कितीही काही झालं तरीही मी घाबरत नाही. कारण आज ज्या कार्यक्रमाला मी जिथे उपस्थित आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की मी हा जो इंटरव्ह्यू देते हा सोलापूर मधून देते आणि अस्लम भाईचा बर्थडे आहे. त्यांना कुस्ती क्षेत्रातले भाई म्हटलं जातं आणि असे असंख्य कुस्ती क्षेत्रातले भाई माझे, त्यांची एकलौती मी बहीण आहे. आणि त्याच्यामुळे मला भीती कसलीच नाही वाटत. कितीही दबाव आले आणि किती काही झालं तरी मी घाबरत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्या दबावामुळे मी थांबेन. काय धमक्या तुम्हाला आल्या? काय मेसेज तुम्हाला आले? बस हा चित्रपट करू नये, त्यामुळे थोडस येतो सगळ्यांना. ऍक्च्युली बेसिकली हा चित्रपटाला एक वेगळी छटा आहे आणि ह्या चित्रपटाची एक भीती लोकांमध्ये आहे आणि ती भीती कुठेतरी असं काहीतरी कांड करवतं आणि त्याच्यामुळे ते आलेलं आहे. त्यामुळे मी तो जो फोन आला त्या फोनाला मी पॉझिटिव्हली घेतलं. ऍक्च्युली मी पॉझिटिव्हली घेतलं आणि त्या फोनामुळे मी हा चित्रपट करतेय बेसिकली. नाहीतर मी हा चित्रपट करायच्या आधी 10 वेळा विचार करणार होते की करू की नको, स्क्रिप्ट वाचणार होती, वेळ घेणार होती. पण त्या फोनमुळे मी हा चित्रपट करते आणि स्वीकारते. इवन स्वरूप हा पिक्चरचा जो डिरेक्टर आहे, स्वरूपने पण त्या जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तर मलाही असं वाटलं की नाही, आपण न घाबरता हा चित्रपट करायला पाहिजे आणि मी तो करते. तुमचं राजकीय करिअर सुद्धा खराब करू अशी धमकी त्यांनी दिली चर्चा आहे. हा, कारण ह्याला एक वेगळी राजकीय छटा आहे या चित्रपटाच्या मागे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी राजकारणात पण कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन आहे. राजकीय क्षेत्रात पण लोकांना असं वाटतं की कुठेतरी आपलं काहीतरी गडबड होऊ शकते. एखादी म्हणजे मी एक अभिनय क्षेत्रात सुद्धा काम करते आणि एक राजकीय क्षेत्रात सुद्धा आहे. त्यामुळे दोन्हीही जेव्हा नेतृत्व करत असताना कुठेतरी आपण एखादी गोष्ट करतोय हे प्रत्येकाला थोडी आवडतं, तर कुठे ना कुठेतरी दबाव येणारच आणि तो दबाव आलेला आहे आणि त्याला मी घेतलंय, स्वीकारलंय. कितीही दबाव आला तरी आपण या चित्रपटामध्ये भूमिका करणार आणि यामध्ये जे काही घडलेलं आहे ते प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असं अभिनेत्री दीपाली सय्यद म्हणाले. कॅमेरा पर्सन राजू मिश्रासह सचिन कसबे, जी 24 तास, माढा.